नमस्कार, दिव्य रत्नागिरीमध्ये तुमचं मनापासून स्वागत। मी पत्रकार योगेश भांडागळे। राज्य निवडणूक आयोगाची 4 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद झाली। या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच पहिल्या टप्प्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या। ज्या दिवशी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली त्याच दिवसांपासून आचारसंहिता लागू झाली। म्हणजे 4 नोव्हेंबर आणि आज तारीख आहे 13 नोव्हेंबर। 4 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर बरोबर 10 दिवस झालेले आहेत। त्याचबरोबर उमेदवार जे इच्छुक आहेत त्यांना अर्ज दाखल करण्यासाठी 10 नोव्हेंबरपासून मुदत सुरू होणार होती। 10 नोव्हेंबर ते आज तारीख आहे 13 नोव्हेंबर, 4 दिवस झालेले आहेत। परंतु या 4 दिवसात चिपळूण नगरपालिकेचा विचार केला तर अपक्ष उमेदवारांनी जे अर्ज दाखल केले ते वगळता एकाही उमेदवारानं नगराध्यक्षपदासाठी किंवा नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केलेला नाही। मला प्रचंड आता संताप आणि चीड येते एवढ्यासाठीच की आचारसंहिता 4 नोव्हेंबरपासून लागू झाली। इतकंच नव्हे तर गेली 4 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक होता आणि प्रशासक नको, बॉडी हवी किंवा काउन्सिल हवी अशी सगळ्यांची मागणी होती। पण आज आचारसंहिता सुरू होऊन 10 दिवस झाले तरीही अद्याप कुठल्याही राजकीय पक्षाने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही। महाविकास आघाडी होणार की महायुती होणार हेही अद्याप सांगितलेलं नाही। वारंवार एकमेकांच्या बैठका होत आहेत, हा उमेदवार नको, तो उमेदवार नको। हे किती दिवस आज 10 दिवस व्हायला आले। अर्ज दाखल करायला सुरुवात झाली सोमवारपासून, आज 4 दिवस राहिले। 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल केले जाणार आहेत। रविवारी सुट्टी आहे, फक्त 3 दिवस उरले। एवढा अवधी तुमच्याकडे होता, म्हणजे 4 वर्ष प्रशासक होता। आचारसंहिता लागू होऊन आज 10 दिवस झाले तरीही अद्याप महाविकास आघाडी होणार की महायुती होणार हा निर्णय राजकीय पक्षांना करता आलेला नाही। मला एकच प्रश्न या सगळ्या राजकीय पक्षांना आहे, तुम्हाला निवडणूक कशासाठी लढवायचे? तुमचे उमेदवार निवडून आणायचे, तुमच्या उमेदवारांचं तुम्हाला भलं करायचंय, तुम्हाला तुमच्या पक्षाचं भलं करायचंय की जनतेचं भलं करायचंय? तुम्हाला जर लोकांची चिंता असेल, चिपळूणमधल्या नागरिकांची चिंता असेल, जनतेची चिंता असेल तर तुम्ही तुमचा उमेदवार वेळेत जाहीर करायला हवा। तुम्ही तुमची आघाडी होणार की महायुती होणार हे जाहीर करायला हवं होतं। आमची महायुती झाली, आमची युती झाली, आघाडी झाली, जे काय असेल ते आम्ही लोकांच्या हितासाठी, जनतेसाठी जी तुम्हाला काय सेवा करायची असेल निवडून आल्यानंतर तो सगळा तुमचा हेतू, त्याच्यासाठी आम्ही आघाडी केली, महायुती केली हे तुम्ही जाहीर करायला हवं। आणि आमचा महायुतीचा असेल, आघाडीचा असेल किंवा तुम्ही स्वतंत्र लढणार असाल, आमचा उमेदवार चिपळूणच्या नागरिकांसाठी, चिपळूणकरांच्या सेवेसाठी आम्ही जाहीर करतोय असं तुम्ही जाहीर करायला हवं होतं। मात्र अद्यापही तुम्हाला तुमच्या कुठल्या पक्षाला नगराध्यक्षपदाचा उमेदवार द्यायचा, कुठल्या जागेवर नगरसेवक कुठल्या पक्षाचा उभा करायचा हे तुमचं अजूनही ठरत नाही। तुमच्या वारंवार बैठका होत आहेत। आत्तासुद्धा मी हा व्हिडिओ करत असताना महायुतीतल्या अजितदादा पवार राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना शिंदे गट असेल आणि भाजप असेल यांची बैठक चालू आहे। आज 4 दिवस अर्ज भरायला सुरुवात होऊन झाली तरी आजही तुम्हाला अजूनही तुमची युती करायची का आघाडी करायची हे तुम्हाला ठरवता येत नाही, तुम्हाला उमेदवार ठरवता येत नाही। म्हणजे नेमका तुमचा हेतू काय, उद्देश काय? तुम्हाला तुमच्या पक्षाचं तुम्हाला पक्ष मोठा करायचा आहे का, तुमच्या कार्यकर्त्यांना मोठं करायचं आहे का, की जनतेसाठी तुम्हाला निवडणूक लढवायचं हे एकदा जाहीर करा। मला प्रचंड चीड येते। सामान्य जनतेला काय वाटतं हे मला अद्याप माहीत नाही, पण मला खरंच वाटतं की सामान्य माणूसही सुद्धा या गोष्टीचा विचार करत असेल की अरे आज 10 दिवस झाले आचारसंहिता लागू होऊन, तुम्हाला तुमच्या आघाडी की महायुती याचा निर्णय घेता येत नाही, तुम्हाला तुमचा उमेदवार कोण हे तुम्हाला ठरवता येत नाही। म्हणजे नेमकं चाललंय काय? म्हणजे यातून तुम्हाला जर उमेदवार जर तुमचा चांगला ठरवता येत नसेल तर तुमचा हेतू नेमका काय आहे हे सुद्धा नेमकं यातून स्पष्ट झालं पाहिजे। आज 4 दिवस राहिले फक्त अर्ज दाखल करायला, तुमचा उमेदवार जाहीर होणार कधी? तुम्ही लोकांसमोर तुमचा जाहीरनामा, तुमचं जे काही वचननामा असेल तो तुम्ही केव्हा घेऊन जाणार लोकांसमोर आणि तुम्ही लोकांना काय सांगणार हे मला अजूनही कळलेलं नाही। सामान्य जनतेच्या सुद्धा जसे माझ्या भावना आहेत, तीव्र भावना आहेत, तशाच सामान्य जनतेच्या सुद्धा भावना असतील। माझ्या या मताशी सारेच सहमत असतील की मला लाज वाटते खरंच की एवढे दिवस होऊन सुद्धा, अर्ज भरायला 4 दिवस होऊन सुद्धा साधा एकही तुमचा निर्णय होत नाही। तुमचा नगराध्यक्षपदाचा किंवा तुमचा नगरसेवक पदाचा उमेदवार तुम्हाला ठरवता येत नाही। खरंच खूप संताप माझा होतोय, चीड येते मला। सामान्य माणसाच्या काय प्रतिक्रिया आहेत, तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करून सांगा। धन्यवाद।